आज आपण आता प्रिपरेशन ऑफ हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन कडे जाणार आहोत. अगोदर अल्किल हलाइड आणि नंतर मग अरायल हलाइड कडे जाऊया. आपण दोन पार्ट मध्ये आपण प्रिपरेशन आणि प्रॉपर्टीज घेणार आहोत. आता प्रिपरेशन ऑफ अल्किल हलाइड. अल्किल हलाइड तयार करण्याच्या पद्धती कोणकोणत्या आहेत, कसं तयार करतात ते आपल्याला पाहायचं आहे. एकूण 4 प्रिपरेशन आपल्याला दिलेले आहेत, सिरियली पाठ करायचे आहेत. 4 प्रिपरेशन आहेत. पहिल्या प्रिपरेशन मध्ये अल्कोहोल आणि हायड्रोजन हलाइड यापासून कसं तयार करतात. दुसऱ्यामध्ये अल्कोहोल आणि फॉस्फरस हलाइड पासून अल्किल हलाइड कसं तयार करण्यात येतं. तिसरी पुन्हा अल्कोहोल आणि थायोनिल क्लोराइड म्हणजे सल्फोनिल क्लोराइड ज्याचा फॉर्म्युला आहे SOCl2 त्यापासून कसं तयार करतात. आणि चौथी एक आहे एका अल्किल हलाइडचं रूपांतर दुसऱ्या अल्किल हलाइड मध्ये, ज्याला हॅलोजन एक्सचेंज मेथड असं म्हणतात. मग ह्या 4 प्रिपरेशन आपल्याला 1 बाय 1 घ्यायचे आहेत आणि मग प्रॉपर्टीज कडे जाणार आहोत. पहिली आहे फ्रॉम अल्कोहोल अँड हायड्रोजन हलाइड, दुसरी फ्रॉम अल्कोहोल अँड फॉस्फरस हलाइड, तिसरी फ्रॉम अल्कोहोल अँड थायोनिल क्लोराइड आणि चौथी आहे हॅलोजन एक्सचेंज मेथड. असं सिरियली 4 हेडिंग आणि प्रत्येकाचं एक एक उदाहरण आपण लक्षात ठेवायचं असतं. आपल्याला प्रिपरेशन आणि प्रॉपर्टीज जास्त ऑर्गॅनिक मध्ये विचारल्या जात असतात, त्यामुळे याची प्रॅक्टिस चांगली करायची. चालेल. मग आता पहिली पद्धत आहे आपली हॅलोजन डेरिव्हेटिव्ह म्हणजे अल्किल हलाइड तयार करण्याची. फ्रॉम अल्कोहोल, अल्कोहोल म्हणजे कोण, ROH, बरोबर आहे. अँड हायड्रोजन हलाइड म्हणजे HX, व HX मध्ये HCl आला, HBr आला आणि HI आला, याला म्हणायचं हायड्रोजन हलाइड. समजा आपल्याला अल्किल क्लोराइड तयार करायचे असेल तर हा लागेल, कारण याच्यात क्लोरीन आहे. अल्किल ब्रोमाइड पाहिजे असेल तर HBr लागेल तुम्हाला, यात ब्रोमीन आहे. आणि ज्यांना अल्किल आयोडाइड तयार करायचे त्यांनी HI सोबत रिएक्शन करायची, असा त्याचा अर्थ होतो हायड्रोजन हलाइड. आता एक जनरल वाक्य सांगतो, रिएक्शन फार सिंपल आहे खरं म्हणजे. व्हेन अल्कोहोल्स आर हिटेड विथ हायड्रोजन हलाइड अंडर डिफरंट कंडिशन्स. या कंडिशन्स कोणत्या आहेत त्या आपण 1 बाय 1 पाहूया. अल्कोहोल व्हेन ट्रीटेड विथ किंवा हिटेड विथ हायड्रोजन हलाइड HCl, HBr, HI कोणी येऊ शकतो इथे. देन हियर अल्किल हलाइड्स आर फॉर्म्ड. रिएक्शन अगदी सिंपल, HOH म्हणजे वॉटर काढून टाका आणि तयार जो झाला कंपाऊंड तो RX आणि कोण आहे बाय प्रोडक्ट झाला वॉटर मॉलिक्यूल. म्हणजे रिएक्शन अगदी सोपी आहे. काय म्हणायचं आपण, व्हेन अल्कोहोल्स आर हिटेड विथ हायड्रोजन हलाइड अंडर डिफरंट कंडिशन्स देन हियर अल्किल हलाइड्स आर फॉर्म्ड. मग क्लोराइड, ब्रोमाइड, आयोडाइड कसे तयार करतात, कंडिशन कोणत्या आहेत त्याचा विचार आपण आता करूया. ठीक आहे. अगोदर आपण अल्किल क्लोराइड म्हणजे RCl कसे तयार करतात, मग ब्रोमाइड, मग आयोडाइड पाहूया. ठीक आहे. व्हेन आता मी जनरल रिएक्शन लिहितो आणि एकच उदाहरण आपण घेत जाऊ. ठीक आहे. आरच्या किमती बदलत चला, तुम्हाला पाहिजे तेवढे एक्झाम्पल मिळू शकतात, त्याची प्रॅक्टिस करायची तुम्ही. बघा, व्हेन अल्कोहोल्स दॅट इज ROH इज हिटेड विथ कॉन्सन्ट्रेटेड HCl इन प्रेझेन्स ऑफ अनहायड्रस ZnCl2 झिंक क्लोराइड, हे सगळ्यात महत्वाची कंडिशन. हे असल्याशिवाय रिएक्शन होणार नाही थोडक्यात. When alcohols are heated with hydrochloric acid that is HCl concentrated and anhydrous ZnCl2, then here alkyl chlorides are formed. HOH वॉटर काढून टाका, कोण तयार झालं, RCl अल्किल क्लोराइड प्लस वॉटर. फॉर एक्झाम्पल आता एकच उदाहरण घेत जाऊ आपण. व्हेन इथिल अल्कोहोल, याला इथेनॉल म्हणतात IUPAC नेमिंग सिस्टीम नुसार. व्हेन हिटेड विथ कॉन्सन्ट्रेटेड HCl, कॉन्सन्ट्रेटेड म्हणजे पाणी कमी, ऍसिड जास्त, इन प्रेझेन्स ऑफ अनहायड्रस म्हणजे पाणी नसलेलं ZnCl2 झिंक क्लोराइड
then here ethyl chloride is formed. तुम्ही मिथिल अल्कोहोल घ्या, मिथिल क्लोराइड, इथिल अल्कोहोल, इथिल क्लोराइड, एन प्रोपिल अल्कोहोल घ्या, एन प्रोपिल क्लोराइड तयार होईल. म्हणजे करस्पॉन्डिंग अल्किल क्लोराइड्स आर फॉर्म्ड. इकडे जी कार्बनची चेन असते ही अशीच्या अशी इकडे राहते, बदलत नाही. हे या रिॲक्शनचं वैशिष्ट्य आहे. याला ग्रूज मेथड असंही नाव आहे. ग्रूज मेथड हे प्रिपरेशन ऑफ अल्किल क्लोराइड फ्रॉम अल्कोहोल. आणि हे अल्कोहोल, प्रायमरी अल्कोहोल ओळखण्यासाठी देखील याच रिॲक्शनचा उपयोग होतो, ज्याला लुकास रिएजंट टेस्ट असंही म्हणतात. त्याचा विचार आपण अल्कोहोल प्रकरणामध्ये करूया, पण या प्रिपरेशनला मात्र आपण ग्रूज मेथड असं नाव दिलेलं आहे. झालं अल्किल क्लोराइड कसं तयार करायचं. व्हेन अल्कोहोल्स आर हिटेड विथ कॉन्सन्ट्रेटेड HCl and in presence of anhydrous ZnCl2, then here alkyl chlorides are formed. या रिएक्शन मध्ये टर्शरी अल्कोहोल असेल तर लवकर रिएक्शन होते, सेकंडरी पेक्षा प्रायमरीला वेळ लागतो. टर्शरी अल्कोहोल म्हणजे रिएक्टिव्हिटी ऑफ अल्कोहोल विथ हायड्रोजन हलाइड, तिन्ही ठिकाणी हा क्रम असतो. हे कधी कधी एमसीक्यूज मध्ये विचारतात. मग टर्शरी इज मोर रिएक्टिव्ह अल्कोहोल दॅन सेकंडरी, सेकंडरी इज मोर रिएक्टिव्ह दॅन प्रायमरी विथ हायड्रोजन हलाइड. म्हणून कधी कधी टर्शरी अल्कोहोल घेतलं तर याचं कामही पडत नाही. साधं हिट करा, तुम्हाला अल्किल क्लोराइड मिळून जाईल. आणि टाकलंही एखाद्यानं तर बिघडत नाही. आता जाऊया आपण ब्रोमाइड कसं तयार करतात. बघा काय फरक पडतो. आता एखाद्याला ब्रोमाइड तयार करायचं आहे, मग रिएक्शन मेन तशीच आहे. वेन अल्कोहोल दॅट इज ROH इज हिटेड विथ सोडियम ब्रोमाइड दॅट इज NaBr अँड कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड दॅट इज H2SO4. म्हणजे आपण डायरेक्टली HBr घेत नाही इथे. मग त्याच्याऐवजी काय करतो आपण, सोडियम ब्रोमाइड आणि कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड घेतो आणि हिट करतो अल्कोहोलला. मग ते हिटिंग करत असताना त्या बीकर मध्ये, फ्लास्क मध्ये या दोघांची रिएक्शन होऊन कोण तयार होतो, हा HBr तयार होतो रिएक्शन मिक्सचर मध्ये. मग आपण म्हणताना असं नाही म्हणतात अल्कोहोल इज हिटेड विथ HBr. HBr तुम्ही घेतलेलंच नाहीये, ते तयार झालं रिएक्शन मिक्सचर मध्ये. म्हणून असं म्हणूया आपण, व्हेन अल्कोहोल इज हिटेड विथ सोडियम ब्रोमाइड दॅट इज NaBr अँड कॉन्सन्ट्रेटेड H2SO4, then here alkyl bromide that is RBr is formed. हा अल्किल क्लोराइड हा झाला अल्किल ब्रोमाइड, फक्त वॉटर मॉलिक्यूल निघून गेला. मग HBr is formed in the reaction mixture. रिएक्शन मिक्सचर मध्ये हे तयार झालेलं आपल्याला दिसून येईल. कोण, HBr. आता एक्झाम्पल देऊया आपण. मग हा घेतला तुम्ही इथिल अल्कोहोल, when it is heated with sodium bromide that is NaBr and concentrated sulfuric acid, then here ethyl bromide, bromoethane, IUPAC now is formed. आता समजा तुम्हाला HI तयार करायचं आहे, RI तयार करायचे आहे, अल्किल आयोडाइड. मग काय केलं जातं पहा. हा when alcohol that is ROH, again when it is heated with sodium iodide NaI and 95% phosphoric acid that is H3PO4. जसं इथे NaBr तसं इथे NaI घेतलं आपण, आयोडाइड तयार करायचे. आणि कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिडच्या ऐवजी कॉन्सन्ट्रेटेड फॉस्फोरिक ऍसिड H3PO4 त्याचा फॉर्म्युला. आता इथे पण काय होतं की या दोघांची रिएक्शन होते आणि आपल्या रिएक्शन मिक्सचर मध्ये हा HI तयार होतो. हा तयार झाला रिएक्शन मिक्सचर मध्ये आणि मग तो रिएक्शन मध्ये भाग घेतो. आता यांच्या रिएक्शन काय होतात ते लिहायची गरज नाही, एवढंच म्हणू आपण. व्हेन अल्कोहोल्स आर हिटेड विथ सोडियम आयोडाइड अँड phosphoric acid near about 95%, then here alkyl iodides are formed, that is Ri plus water. alkyl iodide फक्त water काढून टाका, I जोडून द्या. For example, when ethyl alcohol is heated with sodium iodide and 95% phosphoric acid, then here inside the reaction mixture HI is formed
and then it forms ethyl iodide, iodoethane plus water. संपली पहिली पद्धत. पहा बरोबर, एक रिएक्शन जर पाठ केली तुम्ही तर ह्या सारख्याच आहे, HCl HBr HI. पण डायरेक्ट HCl घेतलं इथे, पण इथे घेतलं का आपण नाही, ते रिएक्शन मिक्सचर मध्ये HBr आणि HI तयार झालेलं दिसून आलं. म्हणजे ह्या कंडिशन ज्या आहेत ह्या जर तुम्ही लिहिल्या नाही परीक्षेत तर मार्क मिळत नाही. म्हणजे हे असंच्या असं पाठ करायचं. मग आता आपलं जनरल वाक्य काय आहे पहा, व्हेन अल्कोहोल्स आर heated with hydrogen halide under different conditions, then here alkyl halides are formed. मग अल्किल क्लोराइड पाहिजे असेल तर HCl आणि कोण पाहिजे, HCl आणि अनहायड्रस ZnCl2. जर तुम्हाला अल्किल ब्रोमाइड तयार करायचे असेल तर कोण पाहिजे, सोडियम ब्रोमाइड आणि कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड सोबत रिएक्शन करा अल्कोहोलची. आणि जेव्हा अल्कोहोलची रिएक्शन आपण सोडियम आयोडाइड आणि सल्फ्युरिक ऍसिड वर करतो तेव्हा कोण तयार होतं, हा अल्किल आयोडाइड. ही झाली पहिली पद्धत, संपली. कार्बन चेन जशीच्या तशी, मिथिल अल्कोहोल घ्या, मिथिल क्लोराइड, इथिल अल्कोहोल, इथिल क्लोराइड, एन प्रोपिल अल्कोहोल, एन प्रोपिल हलाइड किंवा आयोडाइड जे काय असेल ते तिथे तयार होईल तुम्हाला, असं दिसून येतं. ही झाली पहिली पद्धत, काही अडचण. आता दुसरी पद्धत आहे फ्रॉम अल्कोहोल अँड फॉस्फरस हलाइड. फॉस्फरस म्हणजे पी, फॉस्फरसचे हलाइड PCl3 फॉस्फरस ट्रायक्लोराइड, PBr3 फॉस्फरस ट्रायब्रोमाइड, PI3 फॉस्फरस ट्राय आयोडाइड, PCl5 फॉस्फरस पेंटा आयोडाइड. बघा फॉस्फरस हलाइड एक तर या फॉर्म्युल्याने दर्शवतो आपण, म्हणजे हा PCl3, PBr3, PI3 आणि PX5 मध्ये हा एकटाच आहे. थोडक्यात फॉस्फरस पेंटा क्लोराइड. ब्रोमाइड वगैरे नाही घ्यायची इथे, हे एवढेच. एक रिएक्शन पाठ करा, ह्या दोन्ही लिहिता येतील, याची एक वेगळी रिएक्शन आहे. मग आता यांना मी एकत्रित काय म्हटलं, PX3 PX5 फॉस्फरस हलाइड. जसं हायड्रोजन हलाइड तसे हे कोण, फॉस्फरस हलाइड. मग आता फॉस्फरस हलाइड आणि अल्कोहोल पासून आपल्याला अल्किल हलाइड तयार करता येतात. ठीक आहे. मग दुसरी पद्धत आपली लिहू. दुसरी पद्धत फ्रॉम अल्कोहोल म्हणजे कोण, ROH आणि कोण, अँड फॉस्फरस हलाइड. फॉस्फरस हलाइड म्हणजे काय, जनरल फॉर्म्युला आयदर PX3 और PX5. PX5 मध्ये एकच मेंबर आहे, फॉस्फरस पेंटाक्लोराइड, तोच घेतो मी. ते ब्रोमाइड वगैरे आहे पण ते रिएक्शन मध्ये काही येत नाहीत, तशा रिएक्शन काही आपल्याला दिलेल्या नाही. त्यामुळे ते होतात की नाही त्याच्याबद्दल आपण काही चर्चा करणार नाही. ठीक आहे. आता रिएक्शन बघा काय आहे. पुन्हा क्लोराइड ब्रोमाइड आयोडाइड तिन्ही तयार करून दाखवायचे आपल्याला. व्हेन अल्कोहोल 3 मॉलिक्यूल घेतो रिएक्शन बॅलन्स करण्यासाठी, 3 मॉलिक्यूल्स ऑफ अल्कोहोल. When it is heated with PCl3 phosphorus trichloride, a heating, then here 3 molecule of RCl. बघा आता 3 RCl अल्किल क्लोराइड तयार झाले प्लस H3PO3 फॉस्फरस ऍसिड आहे. H3PO4 म्हणजे फॉस्फोरिक आणि H3PO3 असेल तर फॉस्फरस ऍसिड. काय झालं पहा बरं रिएक्शन मध्ये. आता या रिएक्शन मध्ये आपल्याला असं दिसून येतं की हे 3 अल्किल ग्रुप, बघा 3 अल्किल ग्रुप जसेच्या तसे. हे 3 क्लोरीन ऍटम हे घेतले, इथे टाकले 3 क्लोरीन. आता इथून कोण निघालं, OH ग्रुप. मग 3 OH ग्रुप निघून गेले आणि इथे कोण शिल्लक आहे, फॉस्फरस. हा क्लोरीन वापरला मी इथे. मग आता याच्यापासून कोण तयार झालं पहा, हा H3, हा एक फॉस्फरस, 3 ऑक्सिजन आहे बॅलन्स H3 आणि PO3, 3 OH ग्रुप आहे म्हणजे 3 हायड्रोजन 3 ऑक्सिजन 1 फॉस्फरस, 3 हायड्रोजन 3 ऑक्सिजन 1 फॉस्फरस म्हणजे रिएक्शन बॅलन्स आहे. बॅलन्स करत बसायचं नाही, डायरेक्ट पाठांतरच करून टाकणे केव्हाही जास्त सोयीचं असतं. मग आता आपण रिएक्शन लिहूया. एक एक्झाम्पल पर्टिक्युलर घेऊया. फॉर एक्झाम्पल, व्हेन 3 मॉलिक्यूल ऑफ इथिल अल्कोहोल, इथेनॉल, heated with phosphorus trichloride,
then we get 3 molecules of C2H5Cl ethyl chloride. बाय प्रोडक्ट बदलणार नाही, H3PO3. फॉस्फरस पेंटाक्लोराइड जर घेतला तर काय होतं बघा, एकच मॉलिक्युल घ्या. when ROH alcohol heated with phosphorus pentachloride, then it gives RCl plus HCl plus POCl3. फॉस्फरल क्लोराइड येतो, नाव नाही दिलं तरी चालेल त्याला. बघा हा R, एक Cl काढा, हे झालं RCl अल्किल क्लोराइड. त्यानंतर हा हायड्रोजन, पुन्हा एक Cl काढा म्हणजे HCl. आता कोण शिल्लक राहिलं, एक ऑक्सिजन, एक फॉस्फरस, 2 वापरले म्हणजे 3 क्लोरीन. 5 पैकी 2 वापरले, 1 2. हा हायड्रोजन हा इथे लिहिला, अल्किल इथे लिहिला, मग इथे काय शिल्लक राहिलं, ऑक्सिजन. इथे हा फॉस्फरस आणि 5 पैकी 2 गेले, 3 क्लोरीन. याच्यापासून तयार कोण झाला, POCl3. बरोबर आहे, POCl3 बाय प्रोडक्ट आहे तो, म्हणजे रिएक्शन बॅलन्स आहे. आता पर्टिक्युलर एक्झाम्पल द्या. when ethyl alcohol C2H5OH heated with phosphorus pentachloride, then we get C2H5Cl ethyl chloride plus HCl plus POCl3. हे झाली क्लोराइड तयार. आता ब्रोमाइड तयार करायचे आहेत आपल्याला, हे PCl3. आता ब्रोमाइड तयार करायचे आहेत मला, रिएक्शन तशीच आहे काहीशी. when alcohol is heated with red phosphorus and bromine 3Br2, फक्त फॉस्फरस ब्रोमीन लिहिलं तरी चालतं. म्हणजे आपण आता इथे जसं PCl3 घेतला डायरेक्टली, तसा इथे घेत नाही PBr3. तो तयार होतो रिएक्शन मिक्सचर मध्ये. तो कसा तयार करतो आपण, कुठे तयार करतो, रिएक्शन मिक्सचर मध्ये. काय करतो, त्याच्यासाठी रेड फॉस्फरस आणि ब्रोमीन घेतो. हा फॉस्फरस टॉइस P प्लस 3Br2, टॉइस P प्लस 3Br2 ऑन हिटिंग ऍक्च्युअली इट गिव्स PBr3. हे 2 मॉलिक्युल, हा PBr3 असा तयार होतो. अर्थात ही रिएक्शन तुम्ही लिहिली नाही लिहिली तरी चालते, ठीक आहे. मग आता इथे कोण तयार झालं रिएक्शन मध्ये, PBr3. मग हा रिएक्शन मिक्सचर मध्ये जो तयार होतो तो PBr3 मी इथे लिहितो. आता ही रिएक्शन सारखीच झाली, ROH PCl3 PBr3. आता कोण तयार झालं, 3RCl च्या ऐवजी 3RBr आणि बाय प्रोडक्ट कोणता, तोच H3PO3. बॅलन्स आहे रिएक्शन. म्हणजे अल्किल क्लोराइड तयार करायचे असतील तुम्हाला अल्कोहोल पासून, फॉस्फरस हॅलाइड पासून, तर PCl3 डायरेक्ट घेऊ शकता, PCl5 पण घेऊ शकता. समजा तुम्हाला असं विचारलं, हाऊ इज इथिल क्लोराइड प्रिपेअर्ड फ्रॉम इथिल अल्कोहोल. इथिल क्लोराइड तुम्ही इथिल अल्कोहोल पासून कसं तयार कराल, तुम्ही ही पण पद्धत देऊ शकता, ही पण, कोणतीही द्या, बरोबर समजण्यात येईल. दोन्ही चालतात, बरोबर आहे. पण तुम्हाला जर म्हटलं तर मी हाऊ इथिल ब्रोमाइड इज प्रिपेअर्ड फ्रॉम इथिल अल्कोहोल, मग आपल्याला काय म्हणावं लागेल, व्हेन इथिल अल्कोहोल इज हिटेड विथ रेड फॉस्फरस. मग इथे असा शब्द लिहिला तरी चालेल, रेड फॉस्फरस अँड ब्रोमीन. देन इन द रिएक्शन मिक्सचर दिस PBr3 इज फॉर्म्ड. हे हिटिंगचं सिम्बॉल. आणि आता 3 मॉलिक्युल ऑफ C2H5Br इथिल ब्रोमाइड बाय प्रोडक्ट H3PO3. आता जशी PCl5 ची रिएक्शन होते तशी PBr5 ची होत नाही. त्यामुळे इथे अशी काही रिएक्शन तुम्हाला लिहायची गरज नाही. कंडिशन आली लक्षात. हा, आता जाऊया आपण आयोडाइड तयार करायचं आहे. व्हेन अल्कोहोल, पुन्हा हीच रिएक्शन, व्हेन इट इज हिटेड विथ रेड फॉस्फरस अँड आयोडीन I2. म्हणजे रेड फॉस्फरस ब्रोमीन घ्या, तर रिएक्शन मिक्सचर मध्ये कोण तयार झाला, PBr3. तसं मी रेड फॉस्फरस आणि आयोडीन घेतला, 3I2. या दोघांची रिएक्शन होते, मग रिएक्शन मिक्सचर मध्ये तयार होतो आपला फॉस्फरस ट्राय आयोडाइड. हे रिएक्शन मिक्सचर मध्ये तयार होतात. देन इट गिव्स 3 रिएक्शन पहिल्यासारखीच आहे, 3RI प्लस H3PO3 सारखीच आहे. म्हणजे बघा ही रिएक्शन सारखीच आहे.
फक्त PBr3 तयार करण्यासाठी कोण घेतलं तुम्ही? रेड फॉस्फरस ब्रोमीन. PI3 तयार करण्यासाठी रेड फॉस्फरस आयोडीन. आणि PCl3 रेडीमेड तुम्ही घेऊ शकता. ठीक आहे. आता एक्झाम्पल द्यायचं, एक एक्झाम्पल. व्हेन इथिल अल्कोहोल C2H5OL प्लस PI3 हिटिंग. पण कोण? रेड फॉस्फरस, रेड पी अँड आयोडीन असं लिहा इथे, किंवा असं लिहा टॉईस P प्लस 3I2. दोन पैकी काही दिलं तरी चालेल. देन इट गिव्स 3 मॉलिक्यूल ऑफ C2H5I प्लस H3PO3. आता PI5 ची काही रिॲक्शन अशी आपल्याला दिलेली नाही. मग आता ही संपली दुसरी पद्धत. एक उदाहरण आणि हे जनरल रिॲक्शन. आरच्या किमती बदला. इकडे जसाच्या तसा तुम्हाला तो स्केलेटोन कार्बनचा दिसेल. मिथिल ग्रुप, मिथिल ग्रुप, इथिल ग्रुप, इथिल ग्रुप. याच्यावर कोणी शक्यतो विचारत नाही. त्या कंडिशन्स मात्र तुम्हाला पाठ करून ठेवाव्या लागतात. मग आता ही झाली दुसरी पद्धत आपली. काही शंका कोणाला विचार? चांगलं पाठांतर करायचं. दोन पद्धती झाल्या. पहिली होती आपली ग्रूज मेथड मध्ये फ्रॉम अल्कोहोल अँड हायड्रोजन हलाइड, आणि दुसऱ्या पद्धतीत फ्रॉम अल्कोहोल अँड फॉस्फरस हलाइड. ठीक आहे. दोन पुढच्या पिरियड मध्ये घेऊया आपण, आणि मग अरायल हलाइडच्या प्रिपरेशन प्रॉपर्टीज घेऊया. ठीक आहे. ओके. नजरे खालून घाला एकदा.